जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। एक ना एक दिवस त्याने आवाज दिला रे दिला की एक ना एक दिवस तुला घराच्या बाहेर पडावं लागेल. घर कोणतं? हे 3.5 हाताचं घर आहे. त्याने आवाज दिला की या 3.5 हाताच्या घराचा तुला त्याग करावा लागेल, या झोपडीचा तुला त्याग करावा लागेल. तुझं जे आयुष्य आहे ना, ते आयुष्य क्षणाक्षणाला 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 कमी होतंय कमी. तरी माणसं वाढदिवस साजरा करतात हे नवल आहे, तरी वाढदिवस साजरा करतात हे नवले. अरे वाढदिवस नाही, तो गुढ दिवस आहे, हेही आपल्या लक्षात येत नाही. का येतंय? काय महाराजांनी प्रमाण दिलं. देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हा काळाचा आहे. पहिली म्हण होती ना, कितीही धन कमवा ते राहील कुठं? धन गाडग्यात आणि हात हाडग्यात. त्याच्याशिवाय दुसरं काय? धन गाडग्यात राहणार आहे. आता बँक आहेत म्हणून त्या सोडून विषय. कितीही कमवलेलं धन आहे ना, ते धन तुमच्या आमच्या बरोबर येणार नाही. तुमच्या आमच्या बरोबर जोडलेली नाती येणार नाहीत. तुमच्या आमच्या बरोबर लांबचं तर द्या सोडून, पोटची पोरं येणार नाहीत. किंवा ज्याच्या बरोबर संसार केला ते पत्नी बरोबर येणार नाही की ती तो पती येणार नाही. का? कारण हे आपली नाहीतच. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही एकट्याला जावं लागणार आहे. ते कोणी आपल्या बरोबर येणार नाहीत. कबीर महाराज सुंदर प्रमाण देतात. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची बाहू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्यावरती सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार आहे. अरे आयुष्य सुद्धा एक ना एक 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 क्षणानं तुझं कमी होतंय. चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे. बचपन भी जाए जवानी भी जाए. ऐका, लहानपण जात, जन्माला आल्याबरोबर वय वाढत जात, बालपण जात, तारुण्य पण जात आणि शेवटी म्हातारपणही निघून जात. दादा बचपन भी जाए जवानी भी जाए, बुढ़ापे का असर होगा धीरे धीरे,
बुढ़ापे का असर होगा धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, उम्र धीरे धीरे। जाणार आहे पण जात असताना एकच विचार करा दादा, एकच विचार करा, जाणार तर सगळेच आहेत पण जाताना आपला गोड शेवट करून जा गाड्या, गोड शेवट झाला पाहिजे. गोड आयुष्य मिळालंय, उत्तमातला उत्तम नरदेह दिलाय भगवान परमात्म्याने, 100 वर्षाचं आयुष्यही तुम्हाला दिलंय. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, भगवान परमात्म्याची पदवी प्राप्त करून घेण्याचं साधन हा नरदेह दिलाय. आणि तो नरदेह टिकावा म्हणून त्याला आयुष्यही दिलंय. त्या आयुष्याच्या साधनाच्या जोरावर भगवान परमात्म्याला प्राप्ती करून घेणं हेच खरं या नरदेहाचं इथे कर्तव्यता आहे, हे सार्थकता आहे. तुका म्हणे देहा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जावं सगळ्यांना जाणार आहे. आज 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना सोडून मुक्ताई गेल्या, मुक्ताई गेल्या ना. त्यांना हुंजी आई म्हणून आपण सगळेजण ओळखत होतो. अख्ख्या गावामध्ये त्यांना हुंजी आई म्हणायचे सगळे. गेल्या. जीवन हे जाणार आहे त्या गेल्या. आपल्या सगळ्यांना दुःख सागरामध्ये लोटून गेल्या. पण जाताना असं आयुष्य जगा गड्या त्यांनी जसं आयुष्य जगलं ना, कारण अंत समयाच्या वेळेला सुद्धा भगवान परमात्म्याची वारी घडावी हे त्यांच्या जीवनातलं विशेष. गोड शेवट व्हावा. माणसं येणार आहेत आणि जाणार आहेत, मारणार आहेत. आले किती गेले किती संपला भरारा, अजून तुझ्या नामाचा रे असे हा करारा. किती आले आणि किती गेले है का नाही. जन्म आले किती आणि मेले किती, उपजले मेले आयुष्य किती. कितीतरी आले आणि कितीतरी मेले, पण कीर्ती मात्र अगदी मोजक्याच लोकांची शिल्लक राहील. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरे सरे, कामरे कामरे सरे, तुका म्हणे कामरण्याची सरे, कामरे कामरे सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं घराणं आहे. वारकरी संप्रदायाच्या पूर्वीपासून ज्यावेळेस आपली गुप्तनाथ महाराजांची पालखी नव्हती तेव्हा सुद्धा हे घराणं वारकरी होतं. म्हणावं लागेल माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोग बटा आम्हाला. ही वारीची परंपरा जतन करणारे काकासाहेब असतील आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी मुक्ताबाई असतील, मुक्ताताई असतील, म्हणजे आई असतील, यांनी ही वारीची परंपरा चालू ठेवली. नवे नवे त्यांच्या मार्गावरनं आम्हाला चालायला शिकवलं. त्यांनी त्यांच्या मार्गावरनं आम्हाला चालायला शिकवलं. ज्यावेळेस पालखी काढायची होती त्यावेळेस कोण, आम्ही तर लहान लहान होतो, लहान लहान होतो ना दादा महाराज आपण. आज पण 26 वर्षाचा काळ आहे. आठवा मागचा इतिहास, अगदी इतिहास आठवा. ज्यांनी जीवनामध्ये आपला गोड शेवट कसा करून घेतला. पालखी काढायला सुद्धा त्यांनी आम्हाला प्रबोधन करावं. असं नसतं बाळांनो, असं चला, असं करा, तसं करा, हे करा, ते करा. आणि पालखीमध्ये सर्वस्व झोकून देऊन काम करावं. यांनी दोघांनी पती पत्नीनं दोघांनी एवढं काम करावं. आचार्याचे पहिले पालखीचे आचार्य असतील तर काकासाहेब, ठीक आहे ना. आणि नुसते पालखीचेच नाही तर गावामध्ये आचार्य म्हणलं की काकासाहेबांचंच नाव येणार पुढं. आणि त्यांनीच त्या काळची लापशी शिजवावी. तेव्हा बुंदी वगैरे नसायची, पण लापशी आणि मुगाचं मेदग हे त्यांनी करावं दादा. त्याच्या जोडीला साळुंके असतील, गेली माणसं होऊन, पण आजही त्यांचं नाव आपण घेतोच ना. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे. पालखी सोहळ्यामध्ये असताना
या जनाबाईने आम्ही लहान लहान होतो, भाऊ सुद्धा आमच्या बरोबर होता. रोज गोड खाता येत नव्हतं, रोज गोड खाऊन तोंड आल्यासारखं व्हायचं दादा रोज. पण काय तवा आहे का काटोट आहे का भाकर आहे, बरं कुणाला मागायचं, कुणाला मागता येत नाही. मग पण त्या माऊलीनं एवढी वारकऱ्यांची सेवा करावी, जिथं उतरल तिथं चार घरी जावं. त्या माता आज एक एक त्यातल्या कमी होऊ लागल्यात. चार घरी जावं, भाकरीन त्या घरी नसेल तर त्या घरची चूल पेटवावी आणि स्वतः भाकरी चुलीवर तवा टाकून काटवटीत पीळ म्हणून 10-5 भाकरी टाकून आणाव्यात. आणि वारकऱ्यांना जीव घालावलं दादा. एवढं प्रेम केलं या माऊलीनं, एवढं प्रेम केलं, सांगताना कंठ दाटून येतो. इंगळे वस्तीचं दुपारचं जेवण मला अजूनही आठवतं. इंगळे वस्तीवरच शिरा तिथं बनवलेला होता, रोज शिरान भात, त्याशिवाय दुसरं काही खाता येत नव्हतं. आणि तिथं बहुतली वस्त्या नाहीत, कुठं कुणाकडून मागून आणायला जावं, कुणाच्या घरी जावावं आणि तिथून त्या घरातनं का होईना आपण स्वतःहून भाकरी थापून आणाव्यात. पण शेजारी घरच नव्हते. त्या माऊलींनी काय करावं माहिती का, कणिक होती, कणिक बांधून घेतलेली कणिक होती, त्या कणिकीच्या हातावरती दामट्या थापल्या आणि चुलबानात जे हार होता ना, त्या हारावरती भाजून आम्हाला खाऊ घातलं. दादा. एवढं प्रेम इथलंच नाही, गावातनं एकही माणूस त्यांच्या घरून कधी विनमुख गेला नाही. ही पुण्याई त्या माऊलीची आहे, ही पुण्याई त्या काकासाहेबांची वारसा आहे. एवढी वर्दळ गावामध्ये सगळ्यात जास्त वर्दळ कोणी पाहिली असेल तर या घराने पाहिली. कोणी यावं, कोणी कधी यावं, 8 वाजता यावं, 10 वाजता यावं, नवे रात्रीच्या 12 वाजता आला तरी उपाशी पोटी कधी झोपला नाही माणूस, उपाशी पोटी कधी झोपला नाही. एवढं प्रेम केलंय माणसांनी. गावात बरीचशी वस्ती होती त्या काळी, यांची सुद्धा पाठीमागं झोपडी होती. पण अर्ध्या वाटीतलं कालवण सुद्धा एखाद्याला मागायला आल्यानंतर दिल्याशिवाय ती माऊली राहिली नाही. म्हणून खरं तर आज या घराला पुण्य तिची आहे, आज या घराला पुण्य काकासाहेबांची. आजही त्यांच्या दिराच्याही डोळ्यात पाणी येतं. याला कारण आहे पुत्रापेक्षाही जास्त प्रेम दिरावरती केलंय, पुत्रापेक्षाही दिरावरती. नाही कळत, जोपर्यंत जिवंत तोपर्यंत ही माणसं कळत नाहीत दादा. पण ज्या दिवशी निघून जातील ना, त्या दिवशी मग कितीही टाहू फोडला ना, एकदा ती पक्षीने पिल्लांना सोडून आकाशात भुरकून उडून गेली ना, ते परत कधी माघारी येणार नाही. कधी उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी. चित्त बाळावरी ठेवोनिया, चित्त बाळा जवळी ठेवोनिया, चित्त बाळा जवळी ठेवोनिया. उडाली पक्षीनी गेली अंतराळी. अरे उडाली. 1 वर्षापूर्वी ती तुम्हा आम्हाला सगळ्यांना सोडून ज्या पंखाखाली पिल्लांना घेऊन त्या माऊलीनं त्या पिल्लांना वाढवावं ना, तीच माऊली एक दिवस पंख फडफड फडफड करते आणि आकाशात झेप घेते. ते परत कधीच न येण्यासाठी घेते दादा. उडाली पक्षीने. आज कितीही त्या माऊलीचं गुण गायलं आणि किती, पण ज्या वेळेस माणसं जिवंत असतात तोपर्यंत आपल्याला त्या माणसांची खरं तर किंमत कळत नाही. पण ज्या दिवशी माणसं जातात ना त्या दिवशी. आणि एवढंच नाही, समाजामध्ये कसं वागावं याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवील मी. वाघमाऱ्यांची वस्ती असेल, शेटे कंपनीची जवळपास वस्ती असेल, बलुतेदारपणाचा समाज आहे त्या काळचा. पण त्यांच्या घरी चूल नसली पेटत ना, तर त्या माऊलीनं लेकरांच्या तळमळीनं लेकरी उपाशी कशी झोपवावीत म्हणून पंजाईकडे यावं. आणि त्या माऊलीनं आपल्या घासातला घास, आपल्या दळणातलं दळण, आपल्या पिठातलं पीठ, आपल्या कालवनातलं कालवण या गावकऱ्यांना खरं तर त्या माऊलीनं खाऊ घातलंय. दादा मी सांगून जाईन जाता जाता, ग्रामपंचायतला 2 पोरं 2 वेळा निवडून येतात, ही तुमची पुण्याई नाही, तुमची पुण्याई नाही. कारण
मी आताचा जर इतिहास सांगितलं तुम्हाला, तुम्ही सगळे त्यातले नेते आहेत, जाणते आहेत. आमच्या हनुमंतराव आता निवडून आले ह्या वर्षी. तसं पाहिलं तर गावात त्यांचं कोणाचं कधी जमलंच नाही, तरी पण निवडून आले. का आले? आईची पुण्य आहे, बापाची पुण्य आहे. हे दान केलेलं, दानाचे पुण्य आहे. हे समाजाला एकत्र केलं. समाज कधी त्यांनी संतांचं जीवन जगले. जे का रंजले गांजले असे माने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासे माने जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. जे का रंजले गांजले त्यासे जो मने आपुले. अरे ज्यांना रंजल्या गांजल्यांना त्या माऊलीनं जवळ केलं, या घराने जवळ केलं, रंजल्या गांजल्यांना आपलंच केलं. आणि म्हणून तिला खरं तर माऊली म्हणावं. आई आणि माऊलीतला फरक जाता जाता सांगून जाईन दादा. आई चिंता करते ती आपल्या बाळाची, लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आपल्याच लेकराचं हित पाहते तिला आई म्हणावं, आणि समाजाच्या लेकरांचं हित पाहते ना तिला माऊली म्हणावं. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित गाणं माझा सगळ्यांना खरं सांगू का दादा, खरं सांगू का, या माऊलीला माणसातला देव कळला होता. हो, माणसातला देव कळला होता. मुला माणसात माझा विठ्ठल साजेरा, म्हणून ती त्यांची सेवा करत होती. आणि आपल्याला माणसातला माणूस कळाना, आपल्याला अजून माणसातला माणूस कळाना. या माऊलीला माणसातला देव कळाला होता, मुलाबाळातला देव कळाला होता, म्हणून त्यांची सेवा तिने करावी दादा. अहो एवढं गुण आहेत, एवढे गुण आहेत, कीर्तन संपेल तरी गुण संपणार नाहीत, एवढं गुण त्या माऊलीचे आहेत. आणि ते गुण गात असताना कितीतरी उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवीन. आई आणि माऊली यातला फरक जाता जाता सांगून जाईन दादा. आई 4 पोरं जर खेळत असेल आणि घरात आईनं लाडू केले असतील तर पोराला आपल्या हाक मारील. पोरग घरात आल्यानंतर दार लावून घेईन आणि एक लाडू त्यातला आपल्या मुलाच्या हातावर ठेवीन आणि त्याला सांगेन, खा बरं, इथंच खा, बाहेर निघू नको, बाहेर पोर आहेत, तुला खाऊ द्यायची नाहीत, तू इथंच खा आणि तोंड पुसून बाहेर जा. हिला आई म्हणावं. हिला काय म्हणावं? हिला आई म्हणावं. आणि त्याच पोराला घरात आल्यानंतर, अरे बाळा इकडे ये, तुम्ही बाहेर खेळता ना, तुम्ही बाहेर खेळताय, भुका लागल्या असतात तुम्हाला, ये बाळा ये, आणि त्या बाळाच्या हातात लाडूचा डबा द्यावा आणि तिने सांगावं, जरे सगळे मिळून खा. तिला माऊली म्हणावं, तिला माऊली म्हणावं, तिला माऊली म्हणावं. ती माऊलीचं जीवन जगलेली माऊली. जीवनामध्ये काय न्यायचे संघ, काय न्यायचंय, काय न्यायचंय सांगाव, फक्त नाव घेऊन जायचे, बाकी काही तुमच्या बरोबर येत नाही. धन कमवलं किती, नातीगोती जोडली किती, काय संघ येणार आहे? काहीच तुमच्या संघ येणार नाही. तुम्हाला संघ जे न्यायचे तुम्ही केलेलं कर्म आहे ना, आणि त्या कर्माच्या जीवावर साचलेलं पुण्य. अरे त्यांना मुक्ती आणि मोक्ष मागायची देवाकडे गरजच नाही, मुळातच मुक्ताई आहे, मुळातच मुक्त आहे. म्हणून तर मुक्तपणे सगळ्यावरती प्रेम करावं, एवढं प्रेम करावं, जीवापाड प्रेम करावं. जीवापाड त्या माऊलीने प्रेम केलं. आणि नुसतं प्रेम केलं नाही, जाता जाता सांगून गेली दादा, गुरु शिष्यत्व पण सिद्धी मिळले. ऐका, सांगून जाईन. 25 वर्षाचा काळ आहे. वयानं माझ्या आईपेक्षाही जास्त वय आहे, वयानं माझ्या आईपेक्षाही जास्त वन आहे. पण माझ्या त्या काळी माझं वय लय झालं तर 25-30 वर्षाचं असेल, पालखी काढली त्यावेळेस माझ्या हातानं माळ घालावी, हे केवढा उदार अंतकरण आहे. लहानाच्या पायावरती डोकं टेकावं, त्यांना गुरु मानावं आणि ते गुरु पण सिद्धीच न्यावं. शेवटी थकलं जीवन, वाऱ्या करत करत असताना जीवन थकलं. 25 वर्षाची वारी होती, हातपाय थकले होते, चालता येत नाही, जाता येत नाही वारीला, घरचे जाऊ देत नाहीत. मी आलो, म्हणलं आई
म्हणजे आई यावं लागेल. 25 वर्षाचा महोत्सव आहे पालखी सोहळ्याचा, यावं लागेल तुम्हाला. गुरुराया तुमचं म्हणणं बरोबर आहे, येते आले असते पण चालणं होणार नाही. आणि मी जर आले तर घरच्यांना काळजी वाटेल, घरची त्या काळजीपोटी मला जाऊ देत नाहीत, मला नाही येता येणार. पण मी आग्रह केला दादा, आग्रह केला नाही म्हणजे तुम्हा दोघीलाही यावं लागेल. बहिणी बहिणी दोघी कबूलही झाल्या आणि वारी निघाली. काही अडचणीमुळं नाही येता आलं लवकर. पण सरडेवाडीच्या मुक्कामाला घरच्यांनी नको नको म्हणलं तरी घरच्यांनी दुर्लक्ष केलं. म्हातारी जाऊ नये म्हणून दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं? म्हातारीला चालणं होणार नाही, मी त्यांना दोष देत नाही, पण म्हातारीला चालणं होणार नाही, उगाच वारकऱ्यांना ताप होईल, महाराजांना ताप होईल म्हणून आपली आई नाही गेलेली बरी. पण मी सांगितलं होतं म्हणजे आई यावं लागेल, यावं लागेल, आई यावं लागेल. तिला रोज ध्यास, माझ्या गुरुने मला बोलावलंय ना, मला गेलं पाहिजे. कुणाचा विचार नाही केला. एक पिशवी घेतली, फाटकी पिशवी, बंदही तुटलेला होता त्या पिशवीचा. चांगलं जावं तर मुलं जाऊ देणार नाही, सोना जाऊ देणार नाहीत. त्या 2-3 साड्या कशा बशा कोंबल्या आणि पाठीव पिशवी टाकून म्हातारी एसटी स्टँडला गेली. दादा वही नव्हतं जायचं, एसटी स्टँडला गेली. एसटी स्टँडला गेले, एसटीला हात केला, कंडक्टरने उभा केली, कंडक्टरने घेतलं, भेगवन पार केलं, भेगवन मध्ये उतरले, पुन्हा दुसऱ्या एसटी मध्ये चढले, अगदी म्हातार वयामध्ये. आणि सरडेवाडीच्या मुक्कामाला अगदी 5 वाजताच्या टायमाला आपण नुकतंच सिंध वस्तीवर चाललो होतो. आणि तेवढ्यामध्ये अचानकपणे येऊन तिथं एसटी थांबावी आणि त्या एसटीतनं ती माऊली खाली उतरावी आणि आल्यानंतर गळ्यात पडून डसा डसा रडावं. तिथं डसा डसा रडावं. आली बघा, आली तुमच्यासाठी आली. तुम्ही म्हणला होतात ना या, आली. शेवटची वारी ठरली, शेवटची वारी ठरली. पंढरपूर पर्यंत वारी केली, नामचिंतन केलं. पंढरपूरवरनं आल्यानंतर वारकऱ्याचं कर्तव्य आहे, आळंदीची वारी करावी लागते. आळंदीची वारी केली आणि सांगितलं महाराज शेवटची वारी, आता नाही पुन्हा येणे, आता नाही येणे जाणे सहज, खुंटले बोलणे. सहज सहजासहजी आपल्या कुडीतून प्राण निघून जावा. अगदी हसत मुखानं वारी करून लिकीच इथं आल्या. तिथंच आजाराचं निमित्त झालं, दुखण्याचं निमित्त झालं आणि हिथं आणलं. आणि हिथं आणल्यानंतर त्यांनी आपला देह ठेवला. साधूचं जाणं अगदी सहज असतं, साधूचं जाणं अगदी सहज असतं. एवढं सहज असतं की जीव गेलेलाही कळत नाही. माऊलींची ओवी जाता जाता सांगून जाईन. का मालविला घटचा दिवा, काय झाले निनवे केधवा, ऐशा रीती जो पांडवा देह ठेवी. अशा रीतीनं जी माणसं देह ठेवतात ना दादा, त्यांना भगवान परमात्मा खरं तर न्यायला आला असतो. आणि ज्यांना भगवान परमात्मा न्यायला येतो ना, ज्यांच्या अंत काळी समयाला भगवंताचं दर्शन होतं आणि ज्यांच्या अंत समयाला भगवंताचं नाम मुखात येतं आणि अंत समयाला वारी घडते. एवढंच नाही, जाता जाता दिराला सांगून गेल्या, मुलाला सांगून गेल्या, माझं शेवटचं कार्य माझ्या गुरुच्या हातानं पार पाडा. म्हणून आज कीर्तन हित माझं आहे, म्हणून कीर्तन माझं ऐका. नाहीतर ह्या घराला काही इंदुरीकरही आणता आला असता, ढोक महाराज आणता आला असते, साखरे महाराज आणता आला असते, बोराटे महाराज आणता आले असते. पण नाही दादा, ज्या माऊलीनं आमच्यावरती प्रेम केले ना, त्या माऊलीच्या ऋणातून कुठंतरी उतराई होण्याची संधी मला त्या माऊलीनंच करून दिली होती. माझ्याच गुरुचंच कीर्तन माझ्या श्राद्धाला झालं पाहिजे हे सांगून गेलेली माऊली. आणि त्या माऊलीला खरं तर तिनं म्हणावं, शेवट तो भला माझा बहू गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रोकुमाईच्या वारा. आपलं माहेर पंढरी, त्या पंढरीला गेले, पंढरी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. जो बाप आहे आपला, जो आई आहे आपली, त्याचं दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेऊन आपली जीवन यात्रा ज्या माऊलीने संपवली ना, आणि संपल्यानंतर डोकं मांडीवरती ठेवावं आणि जीव निघून जावा. आता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, कुठलीच आशा राहिली नाही, कुठला ध्यास राहिला नाही, कुठली अपेक्षा राहिली नाही, अगदी आनंदानं झालं. आता निश्चित झाले. तुकोबारा त्यालाच म्हणतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, आता निश्चिंतीने
पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा हे कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावन विसावा 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 वाह, समयाशी सादर असावे. समय पाहून जीवन जगत असताना अगदी योग्य मार्गावरनं चालावं, योग्य मार्गानं जावं आणि जे देह आहे ते देह गाठावं असं जीवन असलं ना, तर मग ज्या वेळेस आपण हा देह ठेवतो ना, त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारची आशा शिल्लक राहत नाही, कुठली वासना शिल्लक राहत नाही. कारण वासना ही पुढील जन्माला कारण ठरते. आणि म्हणून कुठलीच आशा नाही. जे ध्येय होतं अंत समयाला किमान माझी वारी घडावी, ते ध्येय पूर्ण केलं. अंत समयाला देहूची आळंदीची वारी घडावी, तेही ध्येय पूर्ण झालं. आणि अंत समयाची इच्छा जी होती, ती इच्छा माझ्या गुरुचं कीर्तन माझ्या श्राद्धाला असावं, माझ्या गुरुच्या हातानं माझं सर्व कार्य व्हावं, एवढी जर इच्छा होती आणि ती इच्छा जर पूर्ण झाली, तर आता कुठली इच्छा राहील का? कुठली इच्छा राहील का? आता निश्चिंतीने पावलो विसावा. त्या विसाव्याच्या ठिकाणाला पावायचंय ना, देह सोडायचा आहे ना, आणि ज्या ठिकाणी श्रीकृष्ण हा विसावा आहे त्याच्यामध्ये लीन व्हायचंय ना. म्हणतो त्याच्यामध्ये लीन होत असताना कुठल्याच प्रकारची आशा, कुठल्याच प्रकारची चिंता, कुठल्याच प्रकारचं ध्येय आता शिल्लक राहिलेलं नाही. आशा संपली. जे गाठायचं होतं ते गाठलं. अंत समयाला भगवंताचं नाव यावं वाटतं, ते आलं. त्यातच माझा गोड शेवट झाला. आणि गोड शेवट त्यानं होतं दादा, जीवन जगत असताना आपण तर भगवान परमात्म्याची भक्ती करतोच, यात नवल नाही. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना येरीवारी तर येवोच येवो, पण अंत समयाला भगवान परमात्म्याचं किमान नाव तरी आपल्या मुखामध्ये यावं. अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगेन, आपण तर रोज देवाला जातो, रोज देवाची भक्ती करतो. हे पण ज्या दिवशी
जाता जाता तो भगवान परमात्मा एक दिवस आपल्या घरी येईल ना, त्या दिवशी समजावं आपला गोड शेवट झाला आणि अट्टहास केलेला तो सिद्धीस गेला. याजसाठी केला होता अट्टहास. 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 शेवटचा दिवस गोड भावा. 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 हाताने शिंदीने पावलो विसावा. 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 हाताने शिंदीने